हरे कृष्णा. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 4, अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आज 28वा श्लोक वाचणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 28. द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रतः. भाषांतर. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून, किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेद अध्ययन करून प्रबुद्ध होतात. तर जशी चर्चा सुरू आहे, भगवंतांनी श्लोक क्रमांक 24 पासून वेगवेगळ्या प्रकारचे कसे यज्ञ असतात ते सांगायला सुरुवात केली आहे. आणि 28व्या श्लोकामध्ये वेगवेगळे यज्ञ कशासाठी करता आहेत असं थोडक्यात भगवंत समजवत आहेत. तर शब्द समजून घेऊया. द्रव्य यज्ञ. द्रव्य यज्ञ म्हणजे काय, मी शब्दशः अर्थ बघून सांगते आहे. स्वतःकडील वस्तूंचा यज्ञ करणं, म्हणजेच जी आपली संपत्ती आहे ते वापरून यज्ञ करणं. दुसरं आहे तपोयज्ञ, म्हणजे काय, तपस्या करणं. तिसरं आहे योग यज्ञ. योग यज्ञ म्हणजे काय, अष्टांग योग रूपी यज्ञ करणं. तथा अपरे म्हणजेच काय, असे काय वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात. पुढचा यज्ञ दुसऱ्या ओळीत दिला आहे स्वाध्याय. तर स्वाध्याय म्हणजे काय दिला आहे, वेद अध्ययन रूपी यज्ञ करतात. पुढचा यज्ञ आहे ज्ञान यज्ञ, म्हणजे काय दिलं आहे, दिव्य ज्ञानामधील प्रगतीकरिता यज्ञ. यतयः म्हणजे प्रबुद्ध व्यक्ती. म्हणजे काय करतोय, तो प्रयत्न करतो आहे याच्यासाठी. तर कशा रीतीने प्रयत्न करतो आहे, संशित व्रतः. संशित व्रतः म्हणजे संकल्प घेऊन तो कार्य करतो आहे, कठोर व्रत धारण केलेलं आहे. असं कठोर व्रत धारण केलेले जे व्यक्ती असतात, मग ते व्रत आपल्याला आवडो किंवा न आवडो, त्यांनी ध्येय ठरवलेलं आहे की हे व्रत करायचं, तर ते व्रत करतातच. असे हे प्रबुद्ध व्यक्ती आहेत. जे प्रबुद्ध व्यक्ती, ज्या प्रबुद्ध या शब्दाचा अर्थ आपण जाणलाय की ज्यांचं मन आहे ते फोकस्ड आहे, लक्ष केंद्रित आहे, ज्यांचं ध्येय निश्चित झालेलं आहे, असे व्यक्ती आहेत ते संशित व्रत म्हणजे कठोर व्रत करतात. आवडलं किंवा न आवडलं तरीही ते व्रताचं पालन करतात. तर आपण गीताभूषण टीका वाचूया, जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे. ते म्हणतात, काही कर्मयोगी अन्न इत्यादीचे दान करतात, काही चंद्रायण व्रत आदी कठोर तपस्या करतात, काही जण तीर्थस्थळांवर भ्रमण करतात, काही जण वेद अध्ययन रूपी यज्ञ अर्थात स्वाध्याय करतात, काही जण ज्ञान यज्ञ म्हणजे दिव्य ज्ञानातील प्रगतीकरिता यज्ञ करतात. तर हे सर्व यज्ञ खूप प्रयत्नाने आणि तीक्ष्ण आचरणाने युक्त असतात. अतिशय कठोर असं तपस्येचं जीवन असतं या यज्ञामध्ये. आचरणासाठी नियम वगैरे असतात. पूर्ण प्रयत्नाने आणि अगदी काटेकोरपणे हे यज्ञ केले जातात. संशितः व्रतः, शेवटचा शब्द इथे समजवतात. तर तात्पर्य वाचूया. प्रभुपाद प्रत्येक हे जे शब्द आहेत श्लोकाचे त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती देत आहेत. या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते. विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात.
उदाहरणार्थ धर्मशाळा. तर तुम्ही अनेक अनेक धर्म तीर्थस्थळी गेला असाल तर मोठ्या मोठ्या धर्मशाळा बांधल्या जातात, जिथे जो तीर्थयात्री आहे तो फुकट राहू शकतो. तिथे राहून तो तीर्थस्थळांचं दर्शन घेऊ शकतो, तीर्थ जलामध्ये नदींमध्ये स्नान करू शकतो. तिकडे अनेक सारे जे जे साधू आहेत त्यांचा संग घेऊ शकतो. आणि धर्मशाळेत खाण्याची राहण्याची ही सगळी व्यवस्था असते. तर हे सगळं काय व्यापारी, धनाढ्य व्यापारी वर्ग आहे किंवा राजघराण्यातले लोक आहेत ते अशा प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडत असतात. अन्न क्षेत्र ही अशी उघडली जातात. जो कोणी उपाशी आहे तो तिथे मोफत अन्न प्राप्त करू शकतो. अतिथीगृह म्हणजे जो प्रवास करणारा व्यक्ती आहे तो तिथे मोफत राहू शकतो. अनाथालय, अनाथ व्यक्ती आहेत ते तिथे राहू शकतात. त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय या धनाढ्य व्यक्तींकडून केली जाते. विद्यापीठ म्हणजे काय आहे, अनेक अनेक अशा शाळांच्या संस्था आहेत ज्या काय आहेत असं मोफत ज्ञान देण्याचं पण कार्य करत आहेत. पुढे प्रभुपाद समजवत आहेत, इतर देशांतही अनेक इस्पितले, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत. तर केवळ भारतातच नाहीत, तर प्रभुपाद समजवत आहेत की असे अनेक अनेक मोफत रुग्णालय, वृद्धाश्रम, जे वृद्ध लोक आहेत ज्यांना कोणी सांभाळत नाहीत त्यांना सांभाळ करण्यासाठी, नंतर धर्मदाय संस्था आहेत, मदत करणाऱ्या अशा संस्था आहेत, ज्या अन्न वाटप, गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापिलेल्या असतात. दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात. तर द्रव्य यज्ञाची माहिती प्रभुपाद इथे देत आहेत. हे व्यक्ती जे आहेत, धनाढ्य आहेत किंवा राजघराण्यातील लोक आहेत, ते आपली जी संपत्ती आहे त्याचा काही वाटा आहे ते जनकल्याणासाठी वापरतात. पुढे वाचते आहे, काही लोक जीवनातील उन्नत अवस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात. म्हणजे ध्येय काय आहे, त्यांना उच्चतर ग्रहलोकात जायचं आहे, मला स्वर्गलोकात जायचं आहे वगैरे असे काय त्यांच्या इच्छा आहेत. आणि मग त्यासाठी काय ते वेगवेगळ्या तपस्या करतात. हे कशा करतात, स्वेच्छेने, स्वतःहून ते स्वीकारत आहेत या तपस्येचं जीवन. उदाहरणार्थ चंद्रायण आणि चातुर्मास्य या दोन पद्धतींबद्दल प्रभुपाद समजवत आहेत की या पद्धतींमध्ये विशिष्ट नियमांनुसार खडतर व्रतांचे जीवनामध्ये आचरण करावे लागते. तर असं हे जे आचरण आहे, तर ध्येय काय आहे, त्यांना काय करायचं आहे, उच्चतर ग्रहलोकात पुढचा जन्म प्राप्त करायचा आहे. आणि त्यामुळे ते सगळे हे तपस्येचं जीवन आहे ते स्वतःहून स्वेच्छेने स्वीकारतात. तर ह्याचं डिटेल वर्णन पुढे प्रभुपाद देत आहेत. चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारा जुलै ते ऑक्टोबर वर्षातील 4 महिन्यांमध्ये केश कर्तन करीत नाही. तर योगायोगाने आता चातुर्मास महिना हे काय चाललेलं आहे. तर या काळात वेगवेगळे नियम स्वतः तपस्येचे जीवन लावून घेतात. अनेक लोक आहेत ते केश कर्तन करत नाहीत, डोक्यावरचे दाढीचे केस काय आहेत ते कापत नाहीत, विशिष्ट अन्न पदार्थ ग्रहण करीत नाहीत, काही अन्न पदार्थ आहेत ते सोडतात. जसं चातुर्मासात बघा, पहिल्या महिन्यामध्ये पालेभाजी खाल्ली जात नाही, दुसऱ्या महिन्यामध्ये दही खाल्लं जात नाही, तिसऱ्या महिन्यामध्ये दूध वर्ज्य असतं आणि चौथ्या महिन्यामध्ये उडीद डाळ वर्ज्य असते. असं ते काय विशिष्ट पदार्थ ग्रहण करत नाहीत. दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करीत नाहीत. म्हणजे काय, केवळ एकदाच एक भुक्त राहणं, एकच वेळ खाणं असं स्वीकारतात. किंवा घर सोडून जात नाहीत. म्हणजेच काय, अनेक जण आहेत ते चातुर्मासामध्ये एकाच ठिकाणी निवास करतात, कुठेही जात नाहीत. जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ असे म्हटले जाते. तर अशा रीतीने हा व्यक्ती हे तपोमय यज्ञ करतो आहे, जेणेकरून काय आहे, पुढील जन्मामध्ये उच्चतर ग्रहलोकात त्याला जन्म मिळेल आणि त्याचं तिथे आयुष्य सुखकर होईल. पुढे वाचते आहे, इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हठयोग,
अथवा अष्टांग योग विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतींचे आचरण करतात. तर प्रभुपाद समजवतात हे जे पतंजली योग वाले आहेत किंवा अष्टांग योग करणारे आहेत किंवा हे तीर्थाटन करणारेही आहेत, हे तिन्ही प्रकारचे लोक आहेत. त्यांना या भौतिक जगतात काय विशिष्ट प्रकारची काहीतरी सिद्धी प्राप्त करायची असते आणि त्यासाठी काहीतरी कामना घेऊन ते सिद्धी प्राप्त करण्यासाठी असे यज्ञ करतात. पुढे म्हटलं आहे की काही लोक पवित्र, एकच मिनिट त्यासाठी प्रभुपाद आता इथे पुढे समजवतात की काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. तर एक आपल्याला कळलं की योग यज्ञ जो केला जातो, जे आपण इथे वाचलं बघा, पतंजली योग यज्ञ वगैरे, अष्टांग योग रूपी यज्ञ, तर ह्यामध्ये ते काय करत आहेत, नियंत्रित करत आहेत आपल्या इंद्रियांना. त्याच्यामध्ये त्यांना ध्येय काय आहे, त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त करायचा आहे. आणि पुढे आता प्रभुपाद समजवत आहेत की काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. तर सर्व आचरण हे या क्रियांना योग यज्ञ म्हणजेच भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धी प्रित्यर्थ केलेला यज्ञ असं म्हटलं जातं. तर हे योग यज्ञ आहे. म्हणजे आपण जर ओळीत बघितला श्लोक, तर द्रव्य यज्ञाबद्दल प्रभुपादांनी सांगितलं, तपोयज्ञ, योग यज्ञ याबद्दल आतापर्यंत प्रभुपादांनी सांगितलं. पुढे आता वाचूया आपण. अन्य लोक आहेत जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे, विशेष करून उपनिषद आणि वेदांत सूत्र किंवा सांख्य तत्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. कोणी वैदिक शास्त्र वाचतायत, त्यामध्ये काय उपनिषद वाचतायत, कुणी वेदांत सूत्र वाचतायत, सांख्य तत्वज्ञान वाचतायत, त्याचं अध्ययन अभ्यास करण्यामध्ये ते मग्न होत आहेत. तर या सगळ्या क्रियांना काय म्हटलंय, स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययन रूपी यज्ञ म्हटलं जातं. हे सर्व योगी आहेत, ते निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न आहेत. तर आणि जीवनाच्या उन्नत अवस्थेच्या शोधात असतात. तसं प्रत्येकाचं ध्येय काय आहे, त्यांना जीवनातील उन्नत अवस्था हवी आहे, यासाठीच ते वेगवेगळे यज्ञ करत आहेत. पण प्रभुपाद पुढे म्हणतात, पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे. हे सगळे जे वेगवेगळे प्रकारचे यज्ञ केले जातात, त्याच्यामध्ये ध्येय काय आहे, भौतिक काहीतरी त्यांना प्राप्त करायचं आहे. याच ब्रह्मांडामधल्या काही उच्चतर ग्रहामध्ये जायचं आहे. हे सगळे काय आहेत, भौतिक गोष्टींचं ध्येय त्यांना आहे. जीवनामध्ये उन्नत अवस्थेचा ते शोध घेत आहेत. पण कृष्ण भावना कशी या सर्वांहून भिन्न आहे का? कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते. कुठच्याही बाकी यज्ञामध्ये आपण जे वाचले त्याच्यामध्ये कुठेही भगवंतांची सेवा दिसत नाही. फक्त कृष्ण भावनेमध्येच अशी भगवंतांची प्रत्यक्ष सेवा केली जाते. प्रभुपाद पुढे समजवत आहेत की वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. तर वरचे हे सगळे यज्ञ आहेत, तर ते केल्यामुळे कृष्ण भावना भावित आपण होऊ असं नाहीये. कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. तशी जी कृष्ण भावना आहे ती आपल्याला कशी प्राप्त होऊ शकते? भगवंत आणि भगवंतांचे जे अधिकृत आध्यात्मिक भक्त आहेत, गुरु शिष्य परंपरेतील भक्त आहेत, ते जेव्हा कृपा करतील तेव्हाच आपण कृष्ण भावना भावित होऊ शकतो. म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे. तर असे जे भक्त आहेत ते या सगळ्या प्रकारचे यज्ञ, भयंकर कठोर व्रत वगैरे धारण करत नाही. भक्त हा सगळं डू द नीडफुल आवश्यक आहे ते करतो. आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी थोडासा प्राणायाम करतो. आणि ध्येय काय आहे, मला हे शरीर नीट ठेवायचं आहे कारण मला कृष्ण भक्तीसाठी शरीर तंदुरुस्त हवं. तर असे भक्त आहेत ते भगवत भक्तीसाठी नेहमी तत्पर आहेत. सकाळी उठतायत भगवंतांचं दर्शन घ्यायला,
तयार होत आहेत, दर्शन घेतात, जप करतात, भगवंतांच्या आरतीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, विविध सेवा करतात, श्रीमद भागवतम भगवद्गीता याचं श्रवणम करतायत, स्वतः अध्ययन अभ्यास करत आहेत. तर असा हा जो भक्त आहे तो काय जाणतो की भगवंत आणि भगवंतांची जी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे भक्त आहेत त्यांच्याच कृपेने मला भक्ती प्राप्त होऊ शकणार आहे. तर हे सगळं ज्ञान भक्ताला आहे आणि त्यामुळे काय जे भक्तीतले जे सगळे नियम आहेत, जे मोठे वरिष्ठ भक्त आहेत ते समजावून सांगतायत, त्या नियमांचं हा भक्त काटेकोरपणे पालन करतोय. आणि ह्याचं ध्येय काय आहे? भगवंतांची सेवा करून मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे. आणि म्हणून भक्ताच्या क्रिया सगळ्या कशा असतात म्हटलं जातं? श्रीकृष्ण अर्थे अखिल चेष्टा. कृष्ण अर्थे अखिल चेष्टा. कृष्ण अर्थे म्हणजे भगवान श्रीकृष्णांसाठी, अखिल म्हणजे सर्व, चेष्टा म्हणजे प्रयत्न, संस्कृत शब्द आहे. तर भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच हा व्यक्ती आपले प्रत्येक प्रयत्न कर्म प्रयास करत असतो. तर भगवंत दिव्य आणि भगवंतांच्या संबंधित कार्य करतो आहे, तर ती कार्य सुद्धा दिव्य आहेत. आणि म्हणून इथे शेवटी दिलाय कृष्ण भावना ही दिव्य आहे. तर दिव्य अशा भगवंतांशी जोडलं गेल्यामुळे हा भक्त आहे तो दिव्यत्वाचा अनुभव करतो. हा भक्त आत्मा स्तरावर जगतो आहे, शारीरिक स्तरावर इंद्रिय उपभोगामध्ये अडकत नाही, इंद्रियांना संयमित वगैरे करण्याचा फार प्रयत्न करत नाही. तो हुशारीने आपल्या इंद्रियांना सगळ्यांना भगवत विषय देतो, भगवंतांच्या सेवेत इंद्रियांना लावतो. जसं म्हटलंय ना, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ऋषिकेन म्हणजे इंद्रियांनी, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी, ऋषिक अधिक ईश इंद्रियांचे स्वामी कोण? भगवान श्रीकृष्ण. म्हणजे तो आपल्या इंद्रियांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण ऋषिकेश यांची सेवा करतो. आणि अशा सेवा केल्यामुळे काय आहे, तो भगवंतांना संतुष्ट करू शकतो. भक्तांची आणि भगवंतांची कृपेमुळेच मला भक्ती प्राप्त होऊ शकली आहे, ह्याचं तो कायम हे ध्यानात ठेवतो. कुठेही स्वतःला अहंकार येऊ देत नाही आणि नम्र भावनेने कृष्ण भक्तीत हा भक्त आहे तो प्रगती करत राहतो. तर हीच काय आहे? कृष्ण भावना आहे जी दिव्य आहे. तर आपला हा 28वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.